नमस्कार, कसे आहात रे तुम्ही सर्व भारतवासियांना व भारताने वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल, T20 विश्वकप जिंकल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. आणि अशा प्रकारचा परफॉर्मन्स भारत नक्कीच देईल असं वाटत होतं. आणि अभिषेक शर्मा जो प्रत्येक वेळेस फेल जात होता, आज अभिषेक शर्मानं पुरा भारतीय टीमसाठी आनंद घेऊन आला, भारतीय टीमसाठी रन घेऊन आला. ते बी खूप मोठ्या स्ट्राईक रेटनं अभिषेक शर्मा खेळला आणि भारताची रणगती शिखरापर्यंत पोहोचवण्यामध्ये फार मोठा वाटा अभिषेक शर्मानं उचललेला आहे. त्याच्याबरोबरच रोजचीच खेळी करणारा 3 वेळेस आपलं अर्धशतक करणारा संजू सॅमसन, वाह! काय झक्कास खेळलाय आज संजू बाबा. त्या पाठीमागच्या सेमीफायनल मध्ये देखील संजू बाबा खूपच झकास खेळला होता. तसा तो आज देखील खूप झकास खेळलेला आहे. 89 रन ठोकलेले आहेत. तडतडीत असे सिक्सर मारत होता संजू बाबा. त्याला उत्कृष्ट अशी साथ देत होता तो अभिषेक शर्मा. वा काय खेळ केलेला आहे या दोघांनी पण. त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे. आणि त्यांच्यामुळेच आज या भारतानं हा एवढा मोठा डोंगर न्यूझीलंडच्या समोर उभा करून ठेवलेला आहे मित्रांनो. आणि त्यांना साथ दिलेली आहे ते ईशान किशन. वा, तुला पण खूप खूप शुभेच्छा ईशान किशन. पुढील भावी वाटचालीसाठी काय खेळलास यार ईशान किशन. मस्त एक नंबर. या तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने फार मोठा पल्ला गाठलेला आहे. फार मोठी मजल मारलेली आहे आणि या तिघांच्या खेळीला साथ दिलेली आहे. शेवटीच्या ओव्हरमध्ये शिवम दुबेने 8 चेंडूमध्ये 26 रन. वा, काय शिवम दुबे एक नंबर. असा फिनिशर असा तर असा. अशा प्रकारे एकदम मस्त अशी बॅटिंग केलेली आहे भारताने. आणि 255 रनाचं विशाल टार्गेट भारतानं न्यूझीलंड समोर दिलेलं आहे मित्रांनो. आणि या 255 रनाचं टार्गेट ज्यावेळेस हे न्यूझीलंडची टीम चेस करायला आली होती, त्यावेळेस वाटलं होतं काहीतरी करेल, परंतु नाही. भारताचा हुकमी एक्का म्हणून ज्याला म्हटलं जातं, भारताचं ट्रम्प कार्ड ज्याला म्हटलं जातं, तो भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह. काय बॉलिंग केली, एकदम फर्स्ट क्लास झक्कास. आणि त्याच्या या बॉलिंगच्या जोरावर भारताने या T20 विश्वचषकाला गवसणी घातलेली आहे. आणि त्याला अगदी भन्नाट साथ भारताच्या दुसऱ्या फास्ट बॉलरनं देखील दिलेली आहे मित्रांनो. भारताचे तेज गेंदबाज खूपच भन्नाट फॉर्म मध्ये आहे. जसप्रीत बुमराहनं खूपच छान विकेट चटकावलेलं आज आपल्याला पाहायला मिळालं. तसेच अर्शदीप सिंगनं खूपच चांगल्या इकॉनॉमी मध्ये गोलंदाजी केलेली आहे. हार्दिक पांड्याने देखील चांगल्या इकॉनॉमी मध्ये गोलंदाजी केलेली आहे. आणि मित्रांनो, आपला स्पेशल आज जो बॉलर आहे तो म्हणजे अक्षर पटेल. अक्षर पटेल बापून काय गोलंदाजी केली यार, मस्त गोलंदाजी. त्यानं पॉवर प्ले मध्ये 2 विकेट चटकून भारतासाठी आपल्या ट्रॉफी पर्यंत हात असे ट्रॉफी पर्यंत घेऊन गेला तो आपला बापू म्हणजेच अक्षर पटेल. वा, काय भन्नाट त्यानं गोलंदाजी केलेली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये देखील काय ईशान किशनचं कौतुक करावं तेवढं कमीच. काय झेल पकडले लाव त्याने. हवेमध्ये सूर मारून, हवेमध्ये गोता मारून, हवेमध्ये त्याने डाय मारून काय सुरेख झेल पकडलेले आहेत. ते मला तर वाटतं ईशान किशनचेच आहेत असंच मला वाटतं. एवढे सुंदर झेल आज ईशान किशननं कामगिरी खूपच चांगली केलेली आहे. बॅटिंग मध्ये, फिल्डिंग मध्ये, दोन्ही डिपार्टमेंट मध्ये खूपच भारताने उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे. आणि टिळक वर्मा याने देखील खूपच असे सुंदर झेल पकडलेले आहेत. रिंकू सिंगने चांगली झेल पकडलेली आहेत. म्हणजे फिल्डिंग मध्ये भारताने खूपच छान कामगिरी केलेली आहे. बॅटिंग डिपार्टमेंट मध्ये भारताने खूपच चांगली कामगिरी केलेली आहे. बॉलिंग डिपार्टमेंट मध्ये भारताने खूपच छान कामगिरी केलेली आहे. फक्त न्यूझीलंड संघ मात्र तीनही डिपार्टमेंट मध्ये फेल गेलेला आपल्याला पाहावयास मिळाला आहे मित्रांनो. कारण न्यूझीलंडच्या फास्ट बॉलरनं खूपच धावा या भाग होते आणि काय करावं आणि काय करावं काहीच कळत नव्हतं. न्यूझीलंडच्या बॉलरला कुठं बॉल टाकावा काहीच कळत नव्हतं. जिथं बॉल टाकत होते त्याच ठिकाणाहून भारतीय बॅट्समन सिक्स उचलत होते. वाईट यॉर्कर टाकले तिथून सिक्स उचलले त्यांनी, स्लो बॉल टाकला तिथून सिक्स उचलले, फास्ट बॉल टाकले तिथं सिक्स उचलले. काय करावं काय नाही काही सुचत नव्हतं. अगदी षटकारांची, चौकारांची आणि रनांची झडीच भारतीय आज बॅट्समनने निर्माण केलेले आपल्याला पाहावयास मिळालं. आणि त्याच्यामुळेच आज हा न्यूझीलंडचा संघ या स्पर्धेमधून बाहेर गेलेला आहे मित्रांनो. आणि भारताने या फायनलच्या ट्रॉफीमध्ये आपली मोहर उमटवलेला आहे. तिसरा आपण या ठिकाणी T20 चॅम्पियन ट्रॉफी, T20 चॅम्पियन कप, विश्वकप आपण जिंकलेला आहे मित्रांनो. आणि याच्या तुम्हाला खूप खूपच शुभेच्छा.
तसेच बॉलिंग बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये देखील एवढं मोठं डोंगरावर एवढं वजन घेऊन नाही तग धरू शकले न्यूझीलंडचे बल्लेबाज आणि एका पाठोपाठ बाद होत राहिले आणि अखेरीस न्यूझीलंडला आपला घाशा गुंडाळावा लागला आहे. मित्रांनो, आपल्याला या भारताच्या वर्ल्ड कप विजयामध्ये अभियानामध्ये ही तिसरी ट्रॉफी भारताने जिंकलेली आहे. गुजरातच्या अहमदाबाद स्टेडियम जे आहे नरेंद्र मोदी स्टेडियम यामध्ये. आपल्याला काय वाटतं ते नक्कीच कमेंट करून सांगा. पुन्हा एकदा सर्व भारतवासियांना या T20 विश्वचषक भारताने जिंकल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा.